हा गोवा हायवे आहे आणि आम्ही चाललो आहोत महालक्ष्मी मंदिर. हे निष्णाप नावाचं गाव आहे. 2 किलोमीटर इथनं महालक्ष्मी मंदिर इथनं 3 किलोमीटर आहे. अगदीच कोकणात आल्यासारखं आहे, कारण हे कोल्हापूरच्या साईडचं कोकण आहे. इथे छोटी छोटी घरं आहेत. नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे. तर गारगोटीपासनं एक 7-8 किलोमीटर अंतरावर येणारा निष्णप गाव. या निष्णप गावामध्ये सुंदरसं देवालय आहे, महालक्ष्मी देवालय. आज आपण तिथे आहोत. महालक्ष्मीचं हे सुंदर मंदिर आपण आज पाहूया. सोबतच याच्या जी माहिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला देतो. हे मंदिर कुठे आहे तर गारगोटीपासनं गोव्याकडे जाणार रोडवर एक छोटासा फाटा फुटतो आणि त्या फाट्यावरनं ह्या मंदिराकडे 3 किलोमीटरवर रस्ता आहे. आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या वाहनाने या मंदिरापर्यंत येऊन पोहोचता. सो असं हे देवालय आहे. आता आपण हे मंदिर पाहूया आणि याची माहितीसुद्धा घेऊया. पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजची जर्नी चालू करूया. चला. सो जो फाटा फुटतो त्या फाट्याच्या बाजूला जे गाव आहे ते करडवाडी आहे. हे सर्व भुदरगड तालुक्यात आहे, म्हणजेच कोल्हापूरमध्ये. हे माझ्यासमोर आहे ते महालक्ष्मी मंदिर आहे. इथे दीपमाळ आहे, उंच अशी ही दीपमाळ. आणि इथनं तुम्ही आत जाऊ शकता. इथे थोडं पायाचे ठसे आहेत, म्हणजेच पादुका काढल्या आहेत बघा. आणि इथनं महालक्ष्मीचं मंदिर चालू होतं. याच्या आजूबाजूला महादेव आणि ज्योतिबाचं सुद्धा मंदिर आहे. सो आता आपण आत जाऊया आणि दर्शन घेऊयात. आणि सुंदर एक लाकडी छत्र चालू होतं, अतिशय सुंदर दिसणारं. आणि आता आपण आत जाऊया आणि लक्ष्मी मातेचे दर्शन घेऊया. सुंदर पूजा केली आहे आत. सो या सुंदर आपल्या समोर आहेत ह्या महालक्ष्मी देवी आहेत. निष्णपच्या महालक्ष्मी देवी. इथे पुरातन प्रतिमा आहेत. ह्या भागातही आहेत. आणि ही महालक्ष्मी देवींची मुख्य प्रतिमा. सो ह्या अशा दिसतात निष्णपच्या महालक्ष्मी देवी. आपण दर्शन घेतलंय. आता आपण बाहेर जाऊया. हा गाभारा आहे सुंदरसा देवालयाचं. आणि आपण बाहेर जाऊया. सो महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला इथे महादेवाचं सुंदरसं देवालय दिसेल. आणि हे आय थिंक हे जुनं शिल्प आहे. आता ते पूर्ण नष्ट झालं आहे. इथे 2 हत्ती आहेत आणि एक देवी आहेत मधात. इट इज ऑल्सो कॉल्ड द ड्रीम ऑफ महामाया देवी. इथे बघा, हे महादेवाचं देऊळ आहे. इथे गणपती विराजमान आहेत, नंदी विराजमान आहेत आणि इथले महादेव. आणि इथे मूर्त्या आहेत.
बाहेर जाऊया. हा जो दिसतो आहे सुंदरसा महालक्ष्मी मंदिराचा कळस आहे. आपण आताच महादेवाचे दर्शन घेतले. याच्या आजूबाजूला संपूर्ण झाडं आहेत, डोंगर आहे, दऱ्या आहेत, पहाड आहेत. हे संपूर्ण डोंगरच ना काका? खूप मोठ्या डोंगर आहेत. तुम्ही मॅपमध्ये बघा, मला दिसेल. आणि हा देवस्थानचा परिसर आहे जो मी फिरतो आहे. इथे बहुधा सभागृह असावं किंवा जेव्हा इथे उत्सव असतो त्या दरम्यान तो यूज केला जाणारा हॉल आहे. इथे जेवण हां म्हणजे किचन आहे ते. इथे आणखी एक देऊळ आहे. हे केदारलिंगाचं देऊळ आहे. हे केदारलिंग आहे. सो इथे सुंदरसं केदारलिंगाचं देवस्थान आहे आणि केदारलिंग म्हणजेच ज्योतिबा. तर हे ज्योतिबांचं देवस्थान. ते आजूबाजूला सुद्धा छोट्या छोट्या प्रतिमा ठेवल्या आहेत वेगवेगळ्या देवी देवतांच्या. आता आपण बाहेर जाऊया. सो मी सुंदर अशा महालक्ष्मी मंदिरात आहे. निष्णप येथील सुंदर महालक्ष्मी मंदिर आहे आणि माझ्यासोबत या देवस्थानचे पुजारी आहेत. आपण त्यांच्याकडून थोडी या देवस्थानाबद्दल माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. आपलं नाव दिनकर धोंडी राऊळ. ठीक आहे. पुजारीचे मला सांगा, हे मंदिर किती जुनं आहे? हे जुनं बरंच म्हणजे 25 वर्षाच्या पाठीमागचं आहे. अच्छा, त्याच्याही पेक्षा हे जुनं स्थान आहे. अगोदर थोडं जुनं होतं. हां, ते जुनं मोडलं आणि नवं केलं. अच्छा, त्याला 25 वर्ष झाले असं म्हणतात तुम्ही, कारण या मंदिराचा जीर्णोद्धार चाललेला आहे. आतमधल्या ज्या लक्ष्मी मातेची जी महालक्ष्मी मातेची जी प्रतिमा आहे ती तर 300-400 वर्ष जुनी असावी, बरोबर? होय. खूप सुंदर प्रतिमा आतमध्ये ठेवली आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण आहे इथे. पुजारीजी मला सांगा की इथे कुठले कुठले उत्सव होतात? इथले उत्सव होता बाबा दिवाळी, दसरा आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये माही यात्रा मोठी भरते. फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप मोठी यात्रा असते. पौर्णिमा झाल्यावर 5व्या दिवशी. अच्छा, पौर्णिमा झाल्यावर 5व्या दिवशी, पहिल्या पौर्णिमेनंतर. हो. अच्छा, किती दिवसाची असते ती? 1.5 दिवसाची असते. 1.5 दिवसाची यात्रा. ज्या दिवशी जागरा असेल त्या दिवशी महालक्ष्मीला या डिकमाळीवर 3 पस पाणी जळतं. अच्छा अच्छा, पाण्याची वात राहते. ओके. एक आणखी विचारायचं आहे, ह्या ग्रामदैवतच आहे इथलं, बरोबर? नाही, महालक्ष्मी देवी मालकी हक्काचं देवस्थान आहे. म्हणजे आमच्या जमिनीत आहे, खाजगी देवस्थान. खाजगी देवस्थान. अच्छा, मला वाटलं हे ग्रामदैवत आहे. ग्रामदैवत नाही, ग्रामदैवत तसे दिलंय पण तो देवीला अधिकार पंचायतचा नाही. अच्छा, ओके ओके. इथे सुंदर पूजा सुद्धा केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा या गावी याल इथे निष्णपमध्ये तेव्हा या ठिकाणी यायला विसरू नका. सुंदरचं मातेचं हे देऊळ आहे जे अनेक जण जागृती देवस्थान आहे. बरोबर, जागृत देवस्थान आहे. दूरदूरून अनेक लोक भाविक, दूर म्हणजे दिल्ली, कलकत्ता, पुणा अशी लोक, भक्त लोक, कोल्हापूर अशी धरून देवाच्या भक्तीला इकडे येतात आणि ते उत्सव म्हणून इथं 2-4 दिवस राहतात. काय त्यांना जत्रा असं ते सोबती रांधून अन्न करून खातात. म्हणजे इथे राहण्याची व्यवस्था होते? होय. अच्छा, ही देवस्थान तर्फे होते का? अच्छा. ही अशी या देवस्थानाची थोडी माहिती आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू व्हेरी मच पुजारी, माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो आता आपण थोडं बाहेरचा परिसर पाहूया. सो मी महालक्ष्मी मंदिरामध्ये आहे आणि ही दीपमाळ आपण पाहिली आहे. इथे एक दीपमाळ आहे, त्याचं ना महत्त्व आहे जे माझे ऑटोवाले दादा सांगतील. सांगा दादा, सर्वप्रथम तर तुमचं नाव सांगा. मनोज बाळकृष्ण सावंत. अच्छा, दादा माझ्यासोबत ॲक्च्युली गारगोटीपासून आहेत. मला सांगा ह्या दीपमाळ्याचं काय महत्त्व आहे? हे दीपमाळ म्हणजे जागरा दिवशी हिला पाण्यामध्ये घालून ती पिटवली जाते. अच्छा, जागर ज्या दिवशी असतो देवीचा त्या दिवशी यात
पाणी घालतात आणि दिवा लावतात. दिवा लावतात. ती 3 दिवस चालते दिवा. तो 3 दिवस चालतो. सो हे याचं महत्त्व आहे. हे बघा इथे एक दीपमाळ आहे, ते मी तुम्हाला दाखवतो जाता जाता. तर त्याचंही महत्त्व आहे. थँक्यू व्हेरी मच. दादा माझ्यासोबतच आहेत, माझे ऑटोवाले दादा आहेत ते. आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहोत. सो ही दीपमाळ आहे आणि याच्यावर ना एक दिवा लावण्याची जागा आहे. त्यात पाणी ओततात आणि जागरच्या दिवशी तो लावतात. सो आय हॅव नो आयडिया हाऊ इट विल डन, किंवा ते कसं होतं किंवा पेटतं की नाही, बट इथल्या लोकांना नक्कीच ते माहिती असेल. हे असं महात्म्य आहे इथलं. तेव्हा तुम्ही जेव्हा याल इथे तेव्हा नक्की या ठिकाणी भेट द्या. सो हा भाग एवढा सुंदर आहे. आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला झाडं दिसणार, डोंगर दिसणार, मोठमोठी झाडं आहे इथे एकदम. तिकडे सगळं दिसतं बघ. हो, या भागातनं ना तुम्हाला डोंगर वगैरे दिसणार. खाली शेती आहे. हे जे लावलं आहे हे काय? हां, इथे पण हेच लावलं तो तांदूळ भात. हे इथे आजूबाजूला भात शेती केली जाते. इथे डोंगर दिसतील तुम्हाला या भागामध्ये, छोटे छोटे दिसतील पण ते ॲक्च्युली खूप मोठे आहे. आय डोंट नो वाय, बट तिथे ट्रक दिसत आहेत मला. त्यातनं काहीतरी काढत आहेत ते. आय थिंक माती उकरत आहेत, तिथली डोंगर उकरत आहेत. आणि हा जो भाग आहे बघा, हा भात शेतीवाला भाग आहे. सर्व बांध आहेत सगळीकडे केलेले. सो आय होप निष्णप येथील महालक्ष्मी मंदिर तुम्हाला नक्कीच आवडलं असणार. खूप सुंदर जागा आहे. आपण महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, सोबत ज्योतिबाचे दर्शन घेतले, महादेवाचे दर्शन घेतले. हे खूप सुंदर मंदिर आहेत. आणि हा संपूर्ण भाग भुदरगड तालुक्यात येतो, म्हणजेच कोल्हापूर च्या समोरचा एरिया, किंवा मी म्हणेल पश्चिम कोल्हापूरमध्ये. आणि हा भाग कोकणातच येतो, म्हणजे गारगोटीपासूनचा सगळा समोरचा भाग आहे हा कोकणातला भाग आहे. त्यामुळे मी सध्या कोकणामध्येच उभा आहे. आय होप ही सगळी माझी इथले सफर तुम्हाला आवडली असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय अँड टेक केअर.